मुलगी सुखरूप असल्याचं पाहून 8व्या दिवशी आमरण उपोषण आंदोलन स्थगित. बनपूर येथील रावसाहेब काळे यांनी सोमवार 2 जून 2025 पासून आटपाडी पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. अल्पवयीन मुलीचं 6 एप्रिल रोजी अपहरण करण्यात आलं होतं. मात्र जवळपास 2 महिने उलटले तरी पोलीस फक्त उडवाउडवीची उत्तरं देत होती. म्हणून त्यांनी 2 जूनपासून आटपाडी पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. या उपोषणाला संपूर्ण बनपुरी ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी महिलांनी जेलभरो आंदोलन केलं होतं. उपोषणाच्या 4थ्या दिवशी ग्रामस्थांनी विभागीय पोलीस उपअधीक्षक यांना जाब विचारला होता, तर 5व्या दिवशी संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आलं होतं. सुरुवातीपासूनच मुलगीच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. सदरचे आंदोलन हे मुलगीचा शोध घ्यावा, मुलगी शोधून हजर करावी हीच मागणी होती. सदरची मुलगी ही पोलिसांनी शोधून काढली याची खात्री पटल्यानंतर उपोषणास बसलेले रावसाहेब काळे यांनी त्यांचं 8व्या दिवशी उपोषण स्थगित केलं आहे. 2 तारखेपासून मी 9 तारखेपर्यंत उपोषण पकडलेलं होतं. उपोषण मी माझी मुलगी अपहरण झालेले होते. माझी मुलगी पोलीस खात्यानं आरोपीसह पकडून दिलेली आहे आणि मी आजपासून उपोषण 9 तारखेला स्थगित करत आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी सरकारला माझी विनंती खात्याला. पोलिसांनी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी व आरोपी अंकुश आलदर याला मुंबई येथून ताब्यात घेतलं आहे. आज आटपाडी येथील न्यायालयामध्ये मुलगी व आरोपी यांना हजर केले असता मुलीला अल्पवयीन असल्याने बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलं आहे, तर आरोपी याच्या विरोधात मुलीला पळवून नेणे त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सदरचं अपहरण प्रकरण संपूर्ण तालुक्यासह राज्यामध्ये चर्चेचा विषय बनलं होतं. यामध्ये पोलिसांच्या प्रतिमेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. सदर आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता. याबद्दल व प्रसारमाध्यमांनी सुद्धा तितकीच बाजू मोठ्या ताकदीने लावून धरली होती. याबद्दल पीडित कुटुंबाच्या वतीने आभार मानले जात आहेत.